वेलकम ऑल ऑफ यू. तर फ्रिक्शनचा लास्ट टाइप ऑफ न्यूमेरिकल आपल्याला बघायचं आहे. नीट समजून घ्या कारण अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडं तुम्हाला थिंकिंग व्यवस्थित करावं लागेल तर आन्सर भेटतील. ओके, तर बघा इथं कसं आहे. तर अ ब्लॉक वेइंग 100 न्यूटन ऑन 30 डिग्री inclined rough plane. If the coefficient of friction is 0.25, calculate the force required to be applied parallel to the plane to make the block slide downward. आता इथे थोडासे मिस्टेक झालेली. काय मिस्टेक झाली या वर्डिंग मध्ये ते तुम्हाला मी सांगतो. पण जस्ट आता बघा इथे काय करायचं आपल्याला. ब्लॉक वेइंग 100 न्यूटन, ठीक आहे, ऑन द 30 डिग्री इन्क्लाइंड रफ प्लेन. ठीक आहे, ड्रॉ करूया आपण. सिंपल एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतोय मी. त्या हॉरिझॉन्टल लाईनला एक इनक्लाइंड लाईन ड्रॉ करतोय. म्हणजे ही झाली आपली इनक्लाइंड प्लेन, ऑब्वियसली विच हॅव मेड दी 30 डिग्री अँगल विथ द हॉरिझॉन्टल. ओके, या इनक्लाइंड प्लेन वरती आय विल टेक द वन ब्लॉक. ओके, ऑब्वियसली इनक्लाइंड प्लेन वरती ब्लॉक जरी असला तरी देखील त्याचं वेट हे वर्टिकली डाउनवर्डच ऍक्ट होत असतं. वर्टिकली डाउनवर्ड हे वेट ऍक्ट झालेला आहे. अँड नॉर्मल रिएक्शन फोर्स ऑब्वियसली inclined plane means surface will produce the reaction force, that is normal reaction is perpendicular to the surface ला या perpendicular ड्रॉ करतोय रिएक्शन फोर्स. क्लियर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर बघा त्यांनी सांगितलंय कॅल्क्युलेट द फोर्स रिक्वायर्ड टू बी अप्लाइड पॅरलल टू द प्लेन to make the block slide downward. Actually to make the block slide downward हा वर्ड चुकीचा आहे इथे लक्षात. to make the block slide downward असं नाहीये. to prevent the block to slide downward. प्रिव्हेंट म्हणजेच काय, ह्या ब्लॉकला स्लाइड डाउनवर्ड काय करू द्यायचं नाही, याला स्लाइड होऊ द्यायचं नाही. त्याच्यासाठी आपण काय अप्लाय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. स्लाइड डाउनवर्ड होऊ द्यायचं नाही याचाच अर्थ काय, फोर्स कसा पाहिजे, अपवर्ड पाहिजे. ओके, हा फोर्स अप्लाय करतो आपण या डायरेक्शन. आता जर ही बॉडी स्लाइड डाऊन झाली तर ऑब्वियसली स्लाइड डाऊन होऊ शकते. म्हटलेलं स्लाइड डाऊन होत असेल तर मोशन कशी होणार आहे, डाऊनवर्ड होणार आहे. मोशन जर डाऊनवर्ड असेल तर फ्रिक्शनल फोर्स हा अपवर्ड असेल. म्हणून फ्रिक्शनल फोर्स पण हा अप्लाइड फोर्सच्याच डायरेक्शन मध्ये आला. F इज इक्वल टू म्यू इंटू आर. हे लक्षात घ्या. हा अतिशय महत्वाचा चेंज आहे, हे लक्षात घ्या. फोर्स अप्लाय करतोय कशासाठी की याला स्लाइड डाऊन होऊ द्यायचं नाही. मात्र जर ही स्लाइड डाऊन झाली तर याच्यामध्ये फ्रिक्शन क्रिएट होईल आणि तो फ्रिक्शनल फोर्स कुठं असेल, अपवर्ड डायरेक्शनला असेल. हे लक्षात ठेवायचं. अलॉंग द इनक्लाइंड प्लेन ही अतिशय इम्पॉर्टंट. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती कोणती, ती समजून घ्या. आता या केसमध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल सरफेस नाहीये तर आपण काय करतोय ते व्यवस्थित अंडरस्टँड करा म्हणजे कळून जाईल. हाच पॅरलल टू द ह्या इनक्लाइंड प्लेनला आपण ह्या जी डायरेक्शन आहे मी डॉटेडने इंडिकेट करतोय की आपण एक्स डायरेक्शन म्हणूया. आणि परपेंडिक्युलर मीन्स ही जी आर दाखवलेली आहे का याला अलॉंग दिस वी कॅन कन्सिडर ॲज अ वाय. ओके, हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे समेशन ऑफ एफ ऑफ एक्स पॅरलल टू द प्लेन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. समेशन ऑफ एफ वाय ऑब्वियसली या वाय डायरेक्शनला पॅरलल जे असतील फोर्सेस ते घ्यायचे लक्षात ठेवा, किंवा अलॉंग दिस वाय असते ते. मग या केसमध्ये तुम्हाला दिसतंय काय, हा जर 30 डिग्री असेल तर हा जो वेट आहे त्या वेटने या वर्टिकल सोबत पण अँगल किती केलेला आहे तर 30 डिग्रीच केलेला असेल. हा 30 डिग्रीच केलेला असेल लक्षात ठेवा. क्लियर. हे ऑलवेज रिमेंबर लक्षात ठेवा. जो काही अँगल इथं असणार आहे या हॉरिझॉन्टल प्लेन सोबत केलेला, इनक्लाइंड प्लेनने हॉरिझॉन्टल लाईन सोबत केलेला तो सेम अँगल हा जो वेट आहे जे वर्टिकली डाउनवर्ड ऍक्ट होतोय तो दिस
वाय ॲक्सिस आहे जो आपण कन्सिडर केला आहे त्याच्यासोबत करेल. मग या केसमध्ये काय दिसतंय की हा जो डब्ल्यू आहे मीन्स वेट जे आहे ती इन्क्लाइंड आहे. ऑब्विसली इन्क्लाइंड टू दिस वर्टिकल आहे, लक्षात ठेवा, इथं नीट समजून घ्या, इन्क्लाइंड टू वर्टिकल आहे. मग जर या वेटने वर्टिकल सोबत अँगल केला असेल तर वर्टिकल कॉम्पोनंट जो असेल तो काय होणार आहे तुमचा डब्ल्यू कॉस ऑब्विसली 30 डिग्री. समजते काय बोलतोय की वेटने कोणासोबत अँगल केलाय, त्या वर्टिकल सोबत अँगल केलाय, या लाईन सोबत अँगल केला होता वाय सोबत, म्हणून हा जो कॉम्पोनंट आहे तो कॉस थिटाचा झाला. आणि त्याला परपेंडिक्युलर हा जो कॉम्पोनंट असेल तो तुमचा होईल साइन थिटाचा, म्हणजे हा झाला डब्ल्यू साइन 30 डिग्री. क्लिअर? हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही डायग्रॅम तुम्हाला क्रिएट करता आली पाहिजे व्यवस्थित, तर आणि तरच तुम्हाला सॉल्व करता येईल इन्क्लाइन प्लेनचे प्रॉब्लेम, नाहीतर नाही. हे नीट समजून घ्या. ओके, तर वर्डिंग काय होऊ शकतं, हे ॲक्च्युली चुकीचंच वर्डिंग आहे. तिथं वर्डिंग काय येणार आहे, तो कॅल्क्युलेट द फोर्स रिक्वायर्ड टू अप्लाइड पॅरलल टू द प्लेन टू प्रिव्हेंट द ब्लॉक स्लाइड डाउनवर्ड. प्रिव्हेंट हा वर्ड अतिशय इम्पॉर्टंट. ओके, आता मग ॲज युज्युअल आपल्याला जसं आहे ते समेशन ऑफ एफ वाय कंडिशन वापरा. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. एफ वाय म्हणजे ही वाय डायरेक्शन आपण नॉर्मल रिॲक्शनच्या अलॉंग कन्सिडर केलेली आहे. तर आर अपवर्ड पॉझिटिव्ह, आर पॉझिटिव्ह, डाउनवर्ड कोण दिसतंय डब्ल्यू कॉस 30 मायनस डब्ल्यू कॉस 30 डिग्री इज इक्वल टू 0. दुसरा कोणताही फोर्स नाही. आर इज इक्वल टू काय असेल डब्ल्यू कॉस 30 डिग्री, म्हणजे काय व्हॅल्यू येईल तुम्ही इथं पुटअप करू शकता. ओके, तर ते महत्त्वाची गोष्ट आहे. क्लिअर? व्हॅल्यू येते, जस्ट द व्हॅल्यू इज 86.603. व्हॅल्यू काय येते 86.603 न्यूटन. ओके, यू कॅन कॅल्क्युलेट बाय युअर ओन बाय युजिंग कॅल्क्युलेटर. ओके, आर भेटला. तर ऑब्विसली आपल्याला पी फाइंड आउट करायचं आहे. देन फॉर दॅट अगेन टेक द समेशन ऑफ fx is equal to 0. x obviously p towards positive x side or towards right taken as a positive, p plus f is also positive, minus w. Okay, w value is known to us. What is the value? 100. Okay, 100 sin 30 degree. Yeah, which is equal to again 0. Now p plus mu into r minus 100 sin 30 degree is equal to 0. P as it is plus mu 0.25 given. Here is a mu given. Okay, given data लिहिलेला नाही याच्यात, तुम्ही लिहू शकता नंतर. Sorry, 0.25. What is the r? Already known, 86.603 minus 100 sin 30 degree is equal to 0. And if you solve this, you will get the answer as P is equal to 28.35 kilo Newton. Okay, 35, sorry, is 28.35. Okay, so just a minute, I will check it, because why the kilo is given.
Okay, now 0.25 into 86.603, okay, minus 100 930, sorry, it is not kilo, it is 28.35 Newton. Okay, in book answer is given wrong. Okay, this is what, obviously Newton. This is your correct answer. Understood? बघा इथं अतिशय सिंपल प्रोसिजर आहे, फक्त नीट डोक्यात ठेवा की जो काही अँगल ही प्लेन करणार आहे, हॉरिझॉन्टल सोबत जो अँगल करणार आहे तो सेम अँगल वेट जे आहे ते कोणासोबत करणार आहे, या वर्टिकल सोबत करणार आहे. कळलं? आणि याला आपण एक्स डायरेक्शन म्हणतोय आणि याला आपण वाय डायरेक्शन म्हणतोय. हे डोक्यात ठेवा. समेशन ऑफ एफ एक्स आणि समेशन ऑफ एफ वाय त्याप्रमाणे वापरा, तुम्हाला इझिली आन्सर भेटून जातील. ओके, याची थोडी प्रॅक्टिस करा, लगेच तुम्हाला याचा आन्सर. आणि हे वर्डिंग नीट समजून घ्या. ओके, आणि तर जरी कोणता अप्लाइड फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स दोन्ही एकाच डायरेक्शनला आहेत हे पण विसरू नका. का आहेत एकाच डायरेक्शनला? कारण इथे इक्विलिब्रियम कंडिशन कन्सिडर करतोय, त्यावेळेस ही बॉडी स्टेबल आहे. मात्र जर फोर्स कमी पडला तर ही स्लाइड डाऊन होणार आहे, आणि स्लाइड डाऊन होणार असेल तर फ्रिक्शनल फोर्स हा मोशनच्या अपोजिट म्हणजेच अपवर्ड ऍक्ट होईल. हे लक्षात ठेवा. म्हणून इथं टू प्रिव्हेंट द ब्लॉक स्लाइड डाऊन आपण हा फोर्स अप्लाय करतोय. म्हणून फ्रिक्शनल फोर्स आणि अप्लाइड फोर्स दोन्हीही एकाच डायरेक्शनला दिसत आहेत. व्हेरी IMP लक्षात ठेवा. ओके, आणि हे थिटा अगेन दिस इज व्हेरी IMP. इथं जर मिस्टेक झाली तर तुमचं न्यूमेरिकल चुकणार आहे, हे फिक्स लक्षात ठेवा. ओके ओके, बेस्ट ऑफ लक. स्टडी करा व्यवस्थित. नाउ I will stop.